चिंतन करीता, लीळांचे चिंतन करीता, आठवाहू देवबाईसांचा, आठवाहू देवबाईसांचा। पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामींच्या महाराष्ट्र परिभ्रमणात अनेक भाग्यवान भक्तांना जीवनमुक्तीच्या निष्कंटक वाटा सुलभतेने क्रमण करून आनंदाच्या डोही निमग्न होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले। सर्वज्ञांचे सन्निधान म्हणजे आनंदाचे महासागर आणि या महासागरातील अनमोल रत्न म्हणजे परमेश्वर भक्त बाईसा। महानुभाव पंथाची अशी मायमाऊली ज्यांना पूजावसराच्या वेळेस आठही सात्विक भाव उमटायचे, सर्वज्ञांच्या विराडाचे सूत्रसंचालन करणारी धाडस स्त्री भक्त जी परमेश्वराच्या प्रेमास प्राप्त झाली, ज्या भक्ताच्या भेटीसाठी साधन दात्यास मेहकरला चिंतन करावे लागले, ज्या भाग्यवान भक्ताला परमेश्वराचा त्रिकाळ पूजावसर सतत लाभला, जो भक्त परमेश्वराच्या सन्निधानात राहून सुद्धा मनाने आतून सतत जळत असतो, जिज्ञासू भक्त जो सर्वज्ञांचे निरोपण श्रवण करण्यासाठी आतुर असतो, असा भक्त जो 2 वेळेस स्वतःला खाली कोसळले, एक वेळेस सर्वज्ञांची क्षमा याचना करण्यासाठी आणि दुसरी वेळ म्हणजे स्वामींच्या वियोगात देह त्यागण्यासाठी दुधटी वाहणाऱ्या नदीत उडी मारली। साधनदात्याने ज्या भक्तांचे विकार विकल्प स्वभाव हे तिन्ही दोष आच्छादून टाकले, वयोवृद्ध तपोवृद्ध जो भक्त परमेश्वर अवताराच्या प्रेमास प्राप्त झाला, ज्या भक्ताला साधनदात्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानातले 7 वर्ष लाभले। पैठणला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते। पैठणचे मूळ नाव प्रतिष्ठान ही सातवाहन राजाची राजधानी होती। धर्मश्रेष्ठ शास्त्रांचे अभ्यासक, पंडित, पुराणिक, भिक्षुक, ज्योतिषी या धर्मनगरीत वास्तव्याला असायचे, म्हणून प्रतिष्ठानला अखिल भाषेच्या जननीचे व धर्माचे माहेरघर होते। प्रतिष्ठानच्या चक्रधराला विनविते आजमी, प्रभूजी स्नान करा तुम्ही। प्रतिष्ठानच्या चक्रधराला विनविते आजमी, प्रभूजी स्नान करा तुम्ही, प्रभूजी स्नान करा तुम्ही। या प्रतिष्ठानमध्ये नागूबाई, नागांबिका, बाईसे हे त्यांचे प्रसादिक नाव। या गोदावरी नदीच्या भोगनारायण मंदिराच्या नैऋत्य भागात एक स्वतंत्र गुंफा करून राहत होत्या। नागूबाई अर्थात बाईसा ह्या बालविधवा होत्या। त्यांचे प्रपंचातून मन उद्विग्न झाल्यामुळे त्या पयोवृत्ती मार्ग स्वीकारून पैठण नगरीत राहत होत्या। गुरुशिवाय मोक्ष नाही म्हणून शैव पंथाची सुमतीबाई यांच्याकडून उपदेश घेतला व त्या त्यांची त्रिकाळ पूजा अर्चना करीत असत। कालांतराने नागूबाईंचे गुरु सुमतीबाई कालावश झाल्या। नंतर त्यांना 2 शिष्य भेटले, ते म्हणजे हंसूबाई अर्थातच हंसराजा व पांडा। या 2 शिष्याकडून नागूबाई स्वतःची त्रिकाळ पूजा करून घेत असत। पयोवृत्ती पंथ म्हणजे दूध व दुधाचे पदार्थ खाऊन राहणारे पंथीय। अशा पयोवृत्ती पंथातील नागूबाई, नागांबिका तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध असल्यामुळे त्यांचे ऐच्छिक महत्त्व वाढले होते। नागूबाईला या तिन्ही दोषांचा गर्व झाला होता, पण याच नागूबाईने पूर्वजन्मी पुण्याई केली होती। ती म्हणजे नागूबाईने पूर्वजन्मी ईश्वराची निष्काम सेवा, भजन पूजन केले होते। भक्त जेव्हा कोणतीही इच्छा न बाळगता अहेतुकपणे ईश्वराची सेवा करतो, तेव्हा परमेश्वराला त्या सेवेचे फळ दिल्याशिवाय गत्यंतरच नसते। म्हणून स्वामी जेव्हा वडनेरहून निघाले होते ते फक्त या नागूबाईसाला प्रेम देण्यासाठीच, पण जेव्हा स्वामी मेहकरला आले तेव्हा तेथे त्यांना बोनेबायांची भेट झाली। बोनेबाईंच्या मायेच्या बंधनात सर्वज्ञांना असे जखडून टाकले की सर्वज्ञ त्यातून बाहेर पडू शकले नाहीत।
बोनेबाई सोबत सिंहस्थाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी पैठणला 1186 साली आले. पूर्वजोडही फळास आली, भाग्य उजळले त्वरी प्रभूजी, आले बाई सागरी प्रभूजी, आले बाई सागरी. अवस्थान में गंकरी असता, धरी प्रभू तो मनात चिंता, द्यावे प्रेम बाईसा मनोनी, सिंहस्थाचे निमित्त साधुनी, बीजे पैठणी करी प्रभूजी, आले बाई सागरी प्रभूजी, आले बाई सागरी. बाईसांचे गाव पैठण. बाईसांचे वय होते 55 ते 65 वर्षाच्या दरम्यान. बाईसे हे त्यांचे प्रासादिक नाव. मार्कंड व दाई नायक त्यांचे भाचे होते. वामदेव हे पयोवृत्ती मार्गाचे प्रमुख होते. वेदाला बोधाला अनुसरण घडवून सेवादास्य करून पुन्हा संबंध देण्यासाठी योग्य करणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जेव्हा स्वामी रामस गावाहून पैठणला भोगावतीच्या तीर्थावर आले, बोनेबाई सोबतच होत्या. बोनेबाई सर्वज्ञांना म्हणतात की, मौनदेव हो, हे शहर फार मोठे आहे. अल्प अंतराने माणूस जर दृष्टीआड झाला तर त्यास शोधणे फार कठीण होते. तुम्ही चुकाल. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, आम्ही तुम्हाला शोधत शोधत येऊ. स्वामींना त्यांच्यापासून दूर राहून बाईसांचे त्रिदोष नासायचे होते. त्यांना प्रेमदान द्यायचे होते. मग बोनेबाई पुढे जाऊन बाईसांना भेटतात. भेटल्यानंतर त्यांच्याजवळ सर्वज्ञांचे गुणविशेष सांगतात की आमच्यासोबत एक मौन्यदेव आले आहेत. काय सांगू त्यांचे सौंदर्य, काय सांगू त्यांचे लावण्य, काय सांगू त्यांचे सामर्थ्य. त्यांना चोरांची व रेड्यांची लीळा सांगितली. तेव्हा नागूबाईला वेद संचारला. तेव्हा नागूबाई विचारतात की ते आता कुठे आहेत. बोनेबाई म्हणतात, भोगावतीकडे थांबले आहेत. असे स्वामींचे वर्णन करून बोनेबाई छायागोपाळांच्या मंदिराकडे मुक्काम करण्यासाठी आल्या. तदनंतर नागूबाई भिक्षेसाठी गेल्या. भिक्षा करून तांब्याच्या लोटीत तुळशीपत्र पाणी घेऊन वामदेवांच्या गुंफेकडे निघाली. इकडे सर्वज्ञांनी भोगवतीच्या घाटावर श्री दत्तात्रय प्रभूंच्या आदेशवजा विनंतीचा सन्मान करून मुंडन केले. महात्मा विषांचा अंगीकार केला. आज खरोखर स्वामी एकांतातून लोकांतात आले. जीवाचा उद्धार करणे हे एकच उद्देश व्यसन हाती घेतले होते. ईश्वराविषयी अत्यंतिक ओढ असणाऱ्या अधिकारी जीवांना गावोगावी वाडोवाडी शोधित परिभ्रमण करून त्यांचा उद्धार करण्याचे ठरवले होते. चहुदानी स्वामी चक्रधर, प्रेमाचा सागर धरीवरी, आम्हासाठी झाला देव हा भिकारी, हिंडे दारो उदारी भक्तांच्या, आम्हासाठी झाला देव हा भिकारी, हिंडे दारो उदारी भक्तांच्या. सर्वज्ञ मुंडन करून भोगावती नदीकडून वेशीच्या महाद्वारातून येत होते. अंगात सदरा, पायात वाहना, ऊन लागू नये म्हणून उन्हाच्या दिशेने उपरणे धरले होते. रस्त्यात बाईसांची भेट झाली. बाईसांनी सर्वज्ञांना पाहिले व उभी राहिली व मनात विचार करू लागली की हे पुरुष ह्या नगरीतील नाहीत. बोनेबाई ज्या महात्म्याविषयी बोलत होत्या ते हेच असतील. मग बाईसा सर्वज्ञांना विचारतात, आपण मेहकरकडून येत आहात का? तेव्हा सर्वज्ञांनी मानेनेच होकार दिला. तेव्हा बाईसा परत विचारतात की आपल्यासोबत कोणी 1-2 बाया आहेत काय? परत सर्वज्ञांनी मानेनेच मान्य केले. बाईसा विचारतात, आपले नाव काय? मौन्यदेव आहे? पुन्हा सर्वज्ञांनी मानेनेच होकार दिला. बाईसांनी सर्वज्ञांना आपल्या गुंफेत चालण्यास विनंती केली. तेव्हा बाईसा पुढे सर्वज्ञ मागे असे करीत बाईसांच्या गुंफेत आले.
बाईसाने सर्वज्ञांना बसण्यासाठी पायपुसणे टाकले. सर्वज्ञ पायपुसण्यावर बसले. मग हंसूबाईला सर्वज्ञांना पाणीभात द्यायला सांगितला. हंसूबाईने स्वामींना दुधी भोपळ्याच्या करवंटीमध्ये पाणीभात दिला. मग स्वामींनी पायपुसण्यावर बसून पाणीभाताचे भोजन केले. साधनदात्यांनी हा एवढा मोठा अपमान सहजतेने सहन केला, कारण की त्या जीवाचे पूर्वजन्मीचे पुण्यकार्य त्यांना आडवे येत होते. भोजन झाल्यावर सर्वज्ञांना बाईसा म्हणतात, बा मौन्यदेव हो, आपण महात्मे, आपणाला कसला त्र्यंबक. हे पैठण नगर फार सुंदर आहे. येथे पिंपळेश्वरासारखे तीर्थ आहे. आपण येथेच थांबावे. आम्हाला आपलेच समजावे, परके समजू नये. रोज येथे येऊन पाणीभाताचे भोजन करावे. भोगनारायणाच्या देवळात निद्रा करावी. आपणाला काय करायचे त्र्यंबकचे? आपण जेथे राहाल तेथेच त्र्यंबक, असे म्हणून झाल्यावर सर्वज्ञ मग भोगनारायणाच्या मंदिरात निद्रेसाठी गेले. इकडे बोनेबायांनी स्वामींसाठी छायागोपाळांच्या मंदिरात स्वयंपाक केला व मध्यरात्रीपर्यंत वाट पाहिली. मग त्यांच्या मनात विचार करू लागल्या की सर्वज्ञ कुठे चुकले असतील. पण त्यांचे सामर्थ्य आठवून परत विचार करतात की चुकतील कसे, मग कुठे जेवले असतील. अशी विषय व्यवस्था करून दोघींनी जेवण केले. दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ बाईसांच्या गुंफेत आले. दुसऱ्या दिवशी पण बाईसांनी स्वामीला तशीच वागणूक दिली, म्हणजे दरवाजाच्या आडोशाला पायपुसणे टाकले. सर्वज्ञ पायपुसण्यावर बसले. काही वेळेनंतर बोनेबाया सर्वज्ञांना शोधत शोधत बाईसांच्या गुंफेकडे आल्या. येऊन विचारतात की नागूबाई, आमचे मौन्यदेव काल आले नाहीत. ते कुठे चुकले असतील, पण चुकतील कसे? वाटतं कोणीतरी भोजनासाठी नेले असावे. तेव्हा बाईसा त्यांना सांगत नाहीत की मौन्यदेव त्यांच्याकडे आले आहेत, कारण की त्यांना सर्वज्ञांचे वेध लागले होते. तेव्हा बाईसा बोनेबायांना म्हणतात, ते महान पुरुष आहेत. त्यांचे काय, जेथे गेले तेथेच थांबले. ते महात्मे आहेत. जेथे गेले तेथेच तिथलेच. असं म्हणत असताना हंसूबाई उंबरठ्यावर बसून गुंफेत सर्वज्ञांकडे पाहत व बोनेबायांकडे पाहून गालातल्या गालात हसत. तेव्हाच बोनेबायांचे लक्ष स्वामींच्या पादत्राणाकडे गेले आणि बोनेबाई समोर गुंफेकडे आली. त्यांना सर्वज्ञ दिसतात. तेव्हा त्यांना राग येतो आणि रागाने म्हणतात, हे काय नागूबाई, आमचे मौन्यदेव येथे आहेत आणि तरीही तुम्ही सांगितले नाहीत. आमचे मौन्यदेव तुम्ही फितवले. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, बाई, आम्ही येथे आहोत. मग बोनेबाई घाईघाईने सर्वज्ञांना म्हणतात, चला चला मौन्यदेव हो, सोबतचे सगळे यात्रेकरू त्र्यंबकेश्वरला निघाले आहेत. असे म्हणून बोनेबायांनी पादत्राणे सर्वज्ञांच्या श्रीचरणी घातले. पुन्हा एकदा साधनदाता त्यांच्या मायेच्या भावाला नकारू शकले नाहीत आणि लगेचच त्यांच्यासोबत निघाले. चिंतन केलेले उद्देश्य बाईसांना प्रेमदान द्यायचे होते, पण त्या बोनेबायांच्या प्रेमापोटी त्र्यंबकला निघाले. सर्वज्ञ निघाल्यावर बाईसा त्यांना निरोप द्यायला निघाल्या. चालता चालता बाईसा सर्वज्ञांना म्हणतात, बा मौन्यदेव हो, आमच्याकडे येत जा हो. आमच्याविषयी आपुलकी ठेवा. ही गुंफा आपलीच आहे असे समजावे. आमच्या सुख स्वास्थाची विचारपूस करत जावे. आम्हाला परके समजू नका बरं. बाईसांना वेध संचरला होता. चालता चालता परत व्यावृत्ती करत, बाबा, आपण महात्मे आहात. आपल्याला कसला त्र्यंबक. जेथे महात्मे गेले तेथेच त्र्यंबक, तेथेच सर्व तीर्थ. त्यांनी जाऊ नये म्हणून परत परत. हे पैठण अतिशय सुंदर नगर आहे. येथे पिंपळेश्वरासारखे, चक्रवर्ती ढोरेश्वरासारखे, मुधादित्यासारखे महान तीर्थ आहेत. असे म्हणत पाठवणी देत लोणार खांडीपर्यंत बोळवीत आली. सर्वज्ञ नदीतून गुडघ्या एवढ्या पाण्यात गेले आणि सर्वज्ञांचे मन परिवर्तित झाले आणि म्हणतात, बोनेबाई, आता आम्ही त्र्यंबकला येत नाही. आम्ही येथेच थांबतो. तुम्ही त्र्यंबकेश्वरावरून येताना आमच्यासाठी थोडासा त्र्यंबकचा प्रसाद घेऊन या. असे म्हणून पाण्यात गेलेले सर्वज्ञ नदीच्या काठावर आले.
मग लहान बोनेबाई सर्वज्ञांचे पादत्राणे अलीकडे काठावर घेऊन आली व पादत्राणे सर्वज्ञांच्या श्रीचरणी घातले. नम्रतापूर्वक विनंती करू लागली, बा मौन्यदेव हो, आमच्याकडून काही चुकले असेल तर आमचा अपराध पोटात घाला बरं. आम्ही यात्रा करून येईपर्यंत येथेच थांबा. मग आपण सोबतच मेहकरला गावी जाऊ. स्वामी काहीच बोलले नाहीत. मग त्या निघाल्या. स्वामी नंतर बाईंसांकडे निघाले. तोपर्यंत बाईसा लोणार खांडीवर उभ्याच होत्या. सर्वज्ञ परत येत असलेले पाहून बाईसांना अतिशय आनंद झाला. सर्वज्ञांजवळ धावत आली व सर्वज्ञांना म्हणाली, बा मौन्यदेव, चांगले केलेत. आपण राहिलात. आपण महात्मे. आपल्याला काय करायचे त्र्यंबकचे? आपण जेथे गेलात तेथेच त्र्यंबक. पैठण हे शहर अतिशय चांगले आहे. येथे पिंपळेश्वर, ढोरेश्वर, चक्रपाणी, केदार, मुधादित्या अशी महान तीर्थे आहेत. इतर कोठेच अशी तीर्थे नाहीत. असे म्हणत म्हणत बाईसा सर्वज्ञांना घेऊन आपल्या गुंफेत आली. परत मग तेच महापाप बाईसा करतात. सर्वज्ञांना बसण्यासाठी दाराच्या आडोशाला पाय पुसणे टाकतात. आपण स्वतः उंच आसनावर जाऊन बसली. स्वतःची पूजा हंसूबाईकडून करून घेतात. मग स्वामींना दुधी करवंट्यात पाणी भाताचे भोजन देतात. बाईसा म्हणतात, बा मौनदेव हो, आपण जोपर्यंत या नगरात राहाल तोपर्यंत आमच्या येथेच पाणी भाताचे भोजन करावे. सर्वज्ञांनी मान्य केले व भोगनारायणाच्या देवळात निद्रा केली. अशा प्रकारे हा दुसरा दिवस गेला. तिसऱ्या दिवशी सकाळी हंसूबाईने अंगणात शेणाचा सडा घातला, रांगोळ्या काढल्या. आंघोळ करून सर्व कामे संपवून बाईसांसाठी उंच ओठ्यावर आसन तयार केले. मग सर्वज्ञ बाईसांच्या गुंफेमध्ये आले. परत बाईसांनी सर्वज्ञांसाठी ओठ्याखाली कवाडाच्या आड बसण्यासाठी पायपुसणे टाकले. सर्वज्ञ बाईसांच्या आसनाकडे श्रीमुख करून बसले. बाईसा उंच ओट्यावर मान वाकडी करून बसल्या. मग हंसूबाई बाईसांची पूजा करू लागली. सर्वज्ञ बाईसांकडे कृपादृष्टीने पाहतात. नजरेला नजर मिळणार म्हटलं की बाईसा खाली पाहायची. सर्वज्ञांच्या नजरेला नजर मिळेना. पुन्हा स्वामींनी अपूर्व दृष्टीने बाईसांकडे पाहिले. पुन्हा बाईसांनी खाली पाहिले. परत नजरानजर व्यर्थ गेली. पुन्हा सर्वज्ञांनी कृपादृष्टीने बाईंसाकडे पाहिले आणि नजरानजर झाली. दोघांची नजरानजर होताच सर्वज्ञापासून उत्तम प्रेमाचा संचार झाला. प्रेमसंचार म्हणजे ईश्वराचे स्वरूप दिसते. हा ईश्वर आहे आणि मी जीव आहे अशी प्रचिती येणे. सर्वज्ञांनी बाईसाला एका कळिकेचे प्रेम दिले. प्रेमाचा अधिकार दिला. बाईसांच्या ठिकाणी असलेले आचार श्रेष्ठत्व, वयोवृद्धत्व, तपोवृद्धत्व हे त्रिदोष क्षमा करून नाचले. बाईसांनी पाय पुसण्यावर बसायला दिलेले, दुधी करवंट्यात पाणी भाताचे भोजन दिलेले हा एवढा मोठा अपराध क्षमा केला. प्रेमाचा संचार होताच बाईसांचा विकार, विकल्प, स्वभाव ही तिन्ही आच्छादून गेली. प्रेमसंचार होताच बाईसांनी स्वतःला ओट्याखाली झोकून दिले आणि सर्वज्ञांच्या श्रीचरणावर लोटांगण घेतले. पापिनी बाबा, पापिनी बाबा, माहीत नव्हते बाबा, चुकले बाबा, चांडाळीन बाबा, अहंकाराने मी आंधळी झाले होते बाबा असे स्वतःला दोष देत अश्रू ढाळून सर्वज्ञांच्या श्रीचरणावर लोळण घेतले. मग बाईसांनी ओटा स्वच्छ करून उत्तम प्रकारचे आसन केले. स्वामींना आसनावर बसवले. बाईसांनी सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले, श्रीचरणोदक घेतले. आणखी चांगले पूजाद्रव्य आणून स्वामींचा चांगला पूजावसर केला. ताटामध्ये मंगळदिवा लावून मंगळारती केली. पूजा करताना बाईसांचे देहभान हरपून गेले. त्यांचे 8ही सात्विक भाव उमटले. सात्विक भाव म्हणजे स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग, वेफतू, वैवर्ण्य आणि अश्रुप्रलय. हे अष्ट स्वभाव म्हणजे हात थरथर कापणे, रोमांच उभे राहणे, अश्रुधारा वाहणे, स्वरभंग होणे, रंग पालटे, ताठपणा येई, त्यांना घाम सुटे, स्तब्धता येई. पूजा अवसर झाल्यावर 5 दंडवते घातली. नंतर उपहारासाठी उत्तम तांदूळ शिजवले. सोजीची पोळी केली. चांगला उपहार केला. मग सर्वज्ञांचे आता ताटामध्ये भोजन झाले.
सर्वज्ञांना पानाचा विडा अर्पण केला. कुठेही अहंकारी पयोव्रती पंथाची नागूबाई आज स्वामींच्या सामर्थ्यापुढे नमली. उंच ओठ्याची जागा आज श्री चरणाजवळ आली. श्रेष्ठत्वाची भावना शिष्यत्वाने घेतली. खरंच आज आचार श्रेष्ठत्व, वयोवृद्धत्व आणि तपोवृद्धत्व त्यागून नागूबाई बाईसा झाली. या घटनेपासून बाईसांनी देहांतापर्यंत सर्वज्ञांच्या शिष्य बनून राहिल्या. या भाग्यवान बाईसाला सर्वज्ञांचा तिन्ही काळचा पूजावसर लाभला. पूजावसर झाल्यावर बाईसा सर्वज्ञांचा उचिष्ट प्रसाद घ्यायच्या. आता नागूबाई सर्वज्ञांच्या प्रेमाचा संसार झाल्यामुळे स्वामींची शिष्या झाली होती, बाईसा झाली होती. मग ती सर्वज्ञांच्या त्रिकाळ पूजावसर करू लागली, त्यांचा उचिष्ट प्रसाद घेऊ लागली. बाईसांचे असे हे वागणे तिचे शिष्य हंसूबाई व पांडा यांना देखवले नाही. म्हणून हंसूबाई व पांडा बाईसांचे घराणे पयोव्रती पंथाचे प्रमुख वामदेव यांच्याकडे करू लागले. हंसूबाई वामदेवांना म्हणू लागल्या की आजकाल नागूबाईला काय झाले कोण जाणे, तिची बुद्धी भ्रष्ट झाली. आमचा एवढा श्रेष्ठ पयोव्रतीचा मार्ग या नागूबाईने भ्रष्ट केला. कोठून तरी एक महात्मा आला, त्याला गुंफेत ठेवले, रोज त्याची पूजा करते, त्यांचे उचिष्ट खाते, त्यांचे चरणोदक घेते, असे आपली निंदा करत असलेले बाईसाला समजले. तेव्हा बाईसा सर्वज्ञांना येऊन म्हणतात, बाबा हंसूबाईला काही समजावून सांगा ना. माझी पांड्याजवळ निंदा करते, माझे काम ऐकत नाही. जेव्हा हंसूबाई गुंफेत आली तेव्हा स्वामी तिला म्हणतात, हंस राजा या, आणि शब्द सरसी तिला अकृत्रिम आनंदाचा संचार झाला. स्थिती आनंद अनुभवत होती. मग तेव्हापासून हंसाबाई सुद्धा स्वामींचे सेवादास्य करू लागली, बाईसांना कामात मदत करू लागली. बाईसांनी आणि हंसूबाईने स्वामींचे सेवादास्य स्वीकारले. आता राहिला तो फक्त पांडा. मग पांडा रोज बाईसांची आणि हंसूबाईची निंदा करू लागले. अगोदर बाईसांची बुद्धिभ्रष्ट झाली होती, आता हंसाबाईची पण बुद्धिभ्रष्ट झाली. कुठून तरी एक महात्मा आला, त्याला आपल्या गुंफेत ठेवले, त्यांची पूजा करतात, चरणोदक घेतात आणि उचिष्ट प्रसाद घेतात. आमचा पयोव्रती मार्ग सगळ्या मार्गामध्ये श्रेष्ठ मार्ग आहे. हा मार्ग या दोघींनीही भ्रष्ट केला. सांगतोच वामदेवांना आणि ह्या महात्म्यांना गुंफेबाहेर हाकलून लावतो, अशी तो रोज निंदा करू लागला. मग बाईसा सर्वज्ञांना पांडाविषयी सांगतात. दुसऱ्या दिवशी पांड्याला रात्री भयान स्वप्न पडले. स्वप्नात 2 यमदूत येऊन पांडाला गदाने मारत होते आणि स्वामी त्यांची मध्यस्थी करून वाचवत होते. ते यमदूत म्हणतात, हे द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतारी पुरुष आहेत, त्यांची तू अशी कशी निंदा करतोस म्हणून गदा मारत. सकाळी जाग आल्यावर पांडा सुद्धा सर्वज्ञांना शरण गेला. सर्वज्ञांच्या श्री चरणावर मस्तक ठेवले व सर्वज्ञांचे चरणोदक घेतले. स्वामींचे पैठण नगरीत बरेच वर्ष वास्तव्य होते. बाईसांना घडवून मडवून पुन्हा संबंध देण्यायोग्य केले होते. परमेश्वराचे सन्निधान असल्यामुळे बाईसांना एक प्रकारचे सामर्थ्य आले होते. एका प्रसंगी मेहकरला असताना बाईसांमुळे दुकानदाराला खूप फायदा झाला होता. हे जेव्हा स्वामी सांगतात तेव्हा बाईसा म्हणतात की मला असे काही न व्हावे बाबा. यावरून आपल्याला असे समजते की बाईसाला स्वतःची प्रशंसा नको होती. असेच सामर्थ्य नीळभट्ट भांडारेकरांना झाले होते. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हाला प्रशंसा पाहिजे की परमेश्वराचे सन्निधान. रुद्धपूरला श्री प्रभू बाबांनी सर्वज्ञांच्या वस्त्राचा स्वीकार केला. हे वस्त्र सर्वज्ञांनी बाईसांकरवी वाकीहून आणले होते. प्रथम 2 दिवस श्री प्रभूंनी त्या वस्त्राचा स्वीकार केला नव्हता, पण श्री प्रभू बाबांचा मनोरथ जाणून बाईसांनी विनंती करून श्री प्रभू बाबांना ते वस्त्र अर्पण केले. सर्वज्ञांच्या सांगण्यावरून श्री प्रभू बाबांना उडीदाचे पदार्थ आवडतात म्हणून उडीदाचे वडे करून उपहार केला. श्री प्रभू बाबांना स्नान घातले.
जेव्हा श्री प्रभू बाबांनी वस्त्राचा स्वीकार केला तेव्हा जुन्या वस्त्राला धूळ लागली आहे म्हणून बाईसा ते वस्त्र झटकतात. तेव्हा सर्वज्ञ बाईसांना म्हणतात, हे काय करताय बाई? श्री प्रभूंच्या वस्त्राला आणि धूळ, हे तर रज आहे. हे रज ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्लभ आहे असे सांगतात. नंतर श्री प्रभू बाबांचे भोजन झाले. राहिलेल्या प्रसादात आणखी अन्न वाढून तो सर्वज्ञांना भैरवाच्या देवळात आणून वाढला व उरलेला प्रसाद बाईसा, हंसराजा, चांगदेव भट यांनी घेतला. यावरून बाईसा ह्या उत्तम अन्नपूर्णा होत्या. सर्वज्ञांना कोणते पदार्थ कसे आवडतात, कोणता पदार्थ कधी द्यावा यांची बारीक जाणीव होती. बाईसांनी सर्वज्ञांच्या बिराडाचे सूत्रसंचालन परिपूर्णपणे व निचूक सांभाळले. सर्वज्ञांचा त्रिकाळ पूजावसर वेळ न चुकू देता, भोजनाचा वेळ न चुकू देता निसंकोच व निर्हेतुक सेवादास्य केले. मग भलेही कुठले निरोपण चालू असेल, बाबांची कुठली लीळा चालू असेल, मध्येच येऊन बाबांना बोलवणारी ही पंथाची मायमाऊली. या मायमाऊलीचे पंथावर फार मोठे उपकार आहेत. या मायमाऊलीच्या सेवादास्यामुळे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बाईसांचे देव झाले होते. श्री क्षेत्र रुद्रपूरला श्री प्रभू बाबांनी भैरवाच्या मूर्तीशी खेळ क्रीडा करत असताना सर्वज्ञांना बाईसांसमोर हाच खरा देव आहे असे देवानेच देव प्रकाशित केला होता. जेव्हा स्वामी भातुकलीला वास्तव्यास होते आणि जवळचे सर्व पैसे संपले होते तेव्हा सर्वज्ञ चांगदेव भटांना आपला अडकित्ता गहाण ठेवण्यास सांगतात. तेव्हा ते बाईसाला बरे वाटले नाही. तेव्हा बाईसा सर्वज्ञांना म्हणतात, बाबा, आपणाला उरला सुरला एकुलता एकच अडकित्ता आहे आणि तोही बाबा गहाण ठेवीत आहेत. स्वामी जेव्हा मंगरुळपूरला आले होते तेव्हा बाईसा चांगदेव भटास म्हणतात की, बटिका, बाबांचे धोतर मळाले आहे, तरी तेवढे घेऊन जा आणि धुवून आणा. अशा प्रकारे जशी जन्मदात्री आई आपल्या बाळाची काळजी घेते तशी बाईसा सर्वज्ञांची काळजी घेत असत. सर्वज्ञांचे परिभ्रमण चालू असताना वास्तव्य वेरूळला होते. तेव्हा बाईसा स्वामींना म्हणतात की, बाबा, एवढ्यात आपले भक्तिजन कोणी आले नाहीत. मला तर अगदी कंटाळवाणे झाले आहे. अशी ही विचारपूस करणारी बाईसा. भक्तजन जर भेटायला आले नाहीत तर चिंता करणारी बाईसा. जेव्हा वेरूळला जानोपाध्यायांना सर्वज्ञांचे अंधारात आसन असूनही आपोआप श्रीमूर्तीवर प्रकाश पडला व सर्वज्ञांचे दर्शन झाले असा चमत्कार स्वामींनी दाखवला होता आणि सर्वज्ञ जानोपाध्यायांना विचारतात की, बटिका, दादोसवर व आमच्यावर तुमची प्रतीती कशी आहे? तेव्हा जानोपाध्याय सांगतात की सारखीच आहे. तेव्हा बाईसा त्यांना शिव्यांची लाखोली वाहतात. अशा ह्या बाईसा जर कोणाचा सर्वज्ञांवर विश्वास नसेल तर त्यांना कणखरपणे ओरडतात. असेच जेव्हा माहिमभट आणि सर्वज्ञांची प्रथम भेटीच्या वेळी माहिमभट सर्वज्ञांना उद्धट शब्द बोलतात तेव्हा त्यांना शिव्यांची लाखोली वाहतात. असेच जेव्हा माहिमभट आणि सर्वज्ञांची प्रथम भेट होते तेव्हा माहिमभट सर्वज्ञांना उद्धट शब्दात बोलतात तेव्हा पण बाईसा माहिमभटांना शिव्यांनी ओरडून काढतात. वेरूळला असताना सारंग पंडितांनी आंब्याची भरलेली टोपली सर्वज्ञांना अर्पण केली होती. तेव्हा स्वामींनी त्या टोपलीतील एक आंबा आपल्या श्रीकरात घेऊन कृपादृष्टीने न्याहाळून त्यातील रस स्वीकारून तो आंबा पुन्हा टोपलीत ठेवला व बाईसांना म्हणाले, बाई, ह्या टोपलीतील एक आंबा बाजूला काढून वेगळा ठेवा, तो नेऊ नका. तेव्हा बाईसा विचारतात, का बाबा? तेव्हा स्वामी म्हणतात, तो आम्ही स्वीकार केला आहे. तरी पण बाईसा विचारतात, हा आंबा तर खाल्ल्यासारखा वाटत नाही. असे म्हणून आंब्याची टोपली घेऊन जातात व आंबेरस काढण्यासाठी आंबे पिळू लागतात. तेव्हा तो आंबा पिळण्यासाठी घेतात तर त्यातून रस निघत नाही, फक्त फसकन हवा निघाली. तेव्हा बाईसाला फार आश्चर्य वाटले. जेव्हा सर्वज्ञ महादेव राजाच्या अभय अरण्यात भक्तजनांसोबत फिरण्यासाठी गेले होते तेव्हा अचानक समोरून
रानटी डुक्कर धावून आले. तेव्हा सर्व भक्तजन घाबरून आपापला जीव वाचवीत सर्वज्ञांना एकटेच सोडून गेले. पण सर्वज्ञांनी आपल्या कृपादृष्टीने त्या रानडुकराचा राग शांत केला व ते रानटी डुक्कर मग निघून गेले. जेव्हा ही घटना बाईसांना सांगितली तेव्हा बाईसा त्या सर्व भक्तजनांना ओरडल्या, पुराणो, बाबांना एकटे सोडून कसे गेलात? बाबा असताना तुम्हाला भीती वाटण्याचे काय कारण आहे? अशा ह्या बाईसा कणखरपणे ओरडणाऱ्या, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या आणि इतकेच नव्हे तर मनापासून जीवापाड काळजी घेणाऱ्या बाईसा आपल्याला येथे दिसतात. सर्वज्ञांचे बिऱ्हाड म्हणजेच बाईसांचे बिऱ्हाड, बाईसांचा व्यापार म्हणजेच सर्वज्ञांचा व्यापार. एक प्रसंग म्हणजे जानोपाध्यायांना बाईसा बाजारातून पालेभाज्या आणण्यास पाठवतात. उपाध्ये जातात व पालेभाज्या घेऊन येतात. बाईसा पुन्हा म्हणतात, बटिका जा बरं बाजारातून तेल घेऊन ये. उपाध्ये परत जातात व तेल घेऊन येतात. तेव्हा परत बाईसा म्हणतात, एक विसरलेच, जा बरं कोथिंबीर घेऊन ये. तेव्हा सर्वज्ञांना राग येतो आणि म्हणतात, काय झालं या म्हातारीला? एक वेळ झाले, दोन वेळ झाले, सारखी पिरपीर चालूच आहे. बटिका सारखा उभाच आहे. बटिका जाल का? बाईसांचा व्यापार तो सर्वज्ञांचाच आहे, नाहीतर बाईसा तुमच्यावर रागावतील. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई, जो बाजार करायचा आहे तो एका वेळी सर्व आणायला सांगावा. बाईसांचा देव होणे प्रसंग आहे तो म्हणजे वेरूळ येथील. आघादाचे आघाद सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्तजनांसोबत शिवाशिवीचा खेळ खेळत होते. एकमेकांना बोट लावायचे, एक दुसऱ्याला बोट लावायचा. खेळात सर्वजण मग्न झाले होते. इकडे बिऱ्हाडावर बाईसा संध्याकाळच्या पूजावसराची तयारी करत होत्या. तयारी करता करता बाईसा सर्वज्ञांना म्हणतात, बाबा खेळ पुरे करा. तेव्हा स्वामी ऐकून न ऐकल्यासारखे करून खेळत होते. त्यामुळे पूजावसराला फार उशीर झाला. भोजनास उशीर झाला. बाईसांनी 2 वेळेस म्हटले, बाबा खेळ बंद करा, पूजा अवसराला उशीर होत आहे. तरी पण सर्वज्ञ खेळत होते. तेव्हा बाईसा भक्तजनांवर रागावल्या, अरे मुलांनो, आता खेळ बंद करा, बाबांच्या पूजा अवसराला उशीर होत आहे. तेव्हा स्वामी भक्तजनांना म्हणतात, बाईसा रागवत आहेत, आता खेळ बंद करा. आता आम्हाला बाईसांचा देव व्हावे लागेल. खेळ बंद करून सर्वज्ञ तयार होऊन आसनावर बसले व म्हणाले, बाई या, आता आम्ही देव झालो, आता पूजा करा. मग बाईसांनी पूजा अवसर केला. धूपारती मंगळारती केली. भोजन झाले. नंतर निद्रा केली. बाईसांच्या बाबा शयन कराया, भोगनारायणी यावे प्रतिष्ठानच्या काजा. बाईसांच्या बाबा शयन कराया, भोगनारायणी यावे प्रतिष्ठानच्या काजा. अशी ही निस्वार्थ निर्हेतुक सेवा, समर्पण, दृढ आचरण, बाईसांची परमप्रीतीची भक्तीच परमेश्वराला बाईसांचा देव होण्यास भाग पाडू शकते. लीळा आहे ती वेरूळ येथील. स्वामींनी अफाट वेदशक्तीचा स्वीकार केला होता. स्वामींचे वास्तव्य वेरूळा चतुर्विधाच्या मठात होते. ब्रह्मासानाने विषप्रयोग केला तो पण स्वामींनी कृपादृष्टीने अवलोकन करून सुपारीच्या फोडी विषरहित केल्या होत्या. तेव्हा त्याने हलाहल, काळकूट, रगतसिंगी, बचनाग अशी अतिजहाल 4 विषय एकत्र करून स्वामींना सुपारीच्या फोडीत घालून दिले होते. तेव्हा स्वामींच्या श्रीमूर्तीवर घामाचे बिंदू आले. डोळे लालबुंद झाले. श्रीमूर्ती घामेजून गेली होती. तेव्हा बाईसा फार घाबरलेल्या होत्या. तेव्हा बाईसा म्हणतात, बाबा हे काय झाले बाबा, आता काय करावे बाबा, असे म्हणून चिंता करतात. पोफळ फोडणा घाण ठेवण्याचा प्रसंग. एक वेळ वेस येथे स्वामींचा मुक्काम होता. प्रवासात रस्त्याने बाईसांजवळचे द्रव्य संपले होते. तेव्हा परत एकदा स्वामी आपला पोफळ फोडणा म्हणजे अडकित्ता घाण ठेवण्यास सांगतात व लागणारा बाजार ढकले यांना आणण्यास सांगतात. तेव्हा बाईसा म्हणतात, असे किती दिवस कराल बाबा? तेव्हा सर्वज्ञ म्हणतात की आम्हाला जर तशी इच्छा झाली
तर आम्ही सगळी सृष्टी सोन्याची केली नसती का? मग ढकले बाजारात जाऊन अडकित्ता गहाण ठेवतात व किराणा बाजार घेऊन आले. नंतर उपहार झाला, भोजन झाले, गुळला झाला, विडा झाला. मग ज्या वाण्याकडे अडकित्ता गहाण ठेवला होता तो वाणी आला, श्री चरणास लागला. मग काही द्रव्य अर्पण केले व ढकल्यांना स्वामींचा अडकित्ता परत केला. महाराष्ट्रात परिभ्रमण करीत असताना स्वामींचे वास्तव्य बीड स्थानी होते. तेव्हा सर्वज्ञाजवळ कोणीही भक्त नव्हते, कारण की भक्तजनांना स्वामी कुठे आहेत हे माहीत नव्हते. तेव्हा बाईसा सर्वज्ञांना म्हणतात, बाबा अलीकडे कोणी महात्मे आले नाहीत, त्यामुळे उबगल्यासारखे वाटते. तेव्हा सर्वज्ञ सुद्धा म्हणतात, हो बाई, आम्हालाही उदास वाटत आहे. आज ना उद्या येतीलच. तुम्ही पाणीभात साचून ठेवा. पविते परवाच्या दिवशी बाईसांनी आनंदोत्सव साजरा केला. अंगणात सडा घातला, रांगोळ्या काढल्या. प्रतिष्ठानच्या चक्रधराला विनविते आज मी, प्रभूजी स्नान करा तुम्ही, प्रभूजी स्नान करा तुम्ही. सकाळी सर्वज्ञांना उठले लावून स्नान घातले. सकाळचा पूजावसर केला. बाईसा यांनी सर्वज्ञांना इतर भक्तजनांसहित पविते अर्पण केले. टिळा लावला, गंध अक्षता केली, फुले वाहिली, फळे अर्पण केली. अशा प्रकारे पवित्याचा सण बीड येथे साजरा केला. आई जशी आपल्या बाळाची काळजी घेते, जर बाळ चिडचिड करायला लागले तर मग त्या बाळाची आई दृष्ट काढते. असाच प्रसंग आहे तो म्हणजे बीडचा. महालक्ष्मीच्या देवळात यात्रा भरली होती. तेव्हा देवतेच्या दर्शनाला खूप गर्दी आली होती. त्या देवळात सर्वज्ञ बसले होते. तेव्हा स्वामींना पाहण्यासाठी पण खूप गर्दी झाली. तेव्हा बाईसा आबाईसांकडून सर्वज्ञांची दृष्ट काढण्यास सांगतात. तेव्हा आबाईसा 7 घरची कुहिटी म्हणजेच नाचलेले काही पदार्थ घेऊन येते व सर्वज्ञांची दृष्ट काढते. बाईसा ही 50 ते 60 वर्षाची हमेशा तमतम करणारी म्हातारी स्त्री होती. त्यांच्या या रागवट स्वभावामुळे सर्वज्ञांसोबतच इतर भक्तजनही त्यांना घाबरत असत. एकदा स्वामी रामदऱ्याला असताना दायंबाला सर्वज्ञांकडून स्थिती झाली होती आणि सर्वज्ञांचे जेथे आसन होते तेथे जाऊन बसले होते. तेव्हा बाईसा त्यांना उठण्यास सांगतात. तेव्हा दायंबा त्या स्थितीच्या सुखात म्हणतात की येथेच आसन घालावे असा काही शिक्का मारलाय का? पलीकडे का घालत नाही? तिकडे काय बोटभर जमीन खाली आणि येथे काय उंच आहे, म्हणून येथे आसन घालावे. मग दायंबावर बाईसा रागावल्या, शिव्यांचा पट्टा सुरू केला. तेव्हा दायंबाची स्थिती बंद झाली आणि दायंबा उठले. परिपूर्ण अन्नपूर्णा. जोपर्यंत बाईसांची सर्वज्ञांच्या बिऱ्हाडाचे सूत्रसंचालन केले तोपर्यंत पाणीभात कधीच संपला नाही. कोणताही भक्त स्वामींना भेटीसाठी दर्शनासाठी भुकेने व्याकुळ परिस्थितीत आला आणि स्वामी विचारत असत की बाई पाणीभात आहे का, तर उत्तर यायचे, हो बाबा. अशी ही माय माऊली हट्टी पण होती. जेव्हा सर्वज्ञ भक्तजनांसोबत रामदऱ्याहून मातकुळीला निघाले व एका ठिकाणी 2 रस्ते फाकले, तेव्हा बाईसा स्वामींना विचारतात की बाबा हा रस्ता कोणत्या गावाला जाईन? तेव्हा स्वामी सांगतात की एक रस्ता जांबखेड्याला जातो व दुसरा मातकुळीला जातो. तेव्हा बाईसा जांबखेड्याला चला म्हणून हट्ट करतात, पण त्यावेळेस स्वामींची जांबखेड्याला जाण्याची इच्छा नव्हती. म्हणून सर्वज्ञांनी 3 वेळेस नाकारले आणि 4थ्या वेळेस स्वामी म्हणतात, जर तुम्ही असाच हट्ट धरला तर बाजूला चरत असलेल्या हरणामधील आम्ही एक हरिण होऊन जाऊ. तेव्हा दायंबा बाईसांना समजावतात. मग बाईसा आग्रह करण्याचे थांबतात. बाईसाला प्रेमसंचार झाल्यापासून बाईसांनी सर्वज्ञांचे शिष्यत्व स्वीकारले. सेवादास्य करण्यात त्यांचा कोणी हात पकडू शकत नव्हते. त्रिकाळ पूजावसर, स्नान घालणे, बाबांनी कपडे कोणते घालावे, कपडे
घामाने माखले तर धुवायला घेणे, कोणता पदार्थ बाबांना किती आवडतो याची बारीक जाणीव बाईंसाजवळ होती. वेळेचे महत्त्व जाणणारी बाईसा. पूजेच्या योजनेची वेळ बाईसांनी कधीच चुकू दिली नाही. स्नानासाठी गरम पाणी देणे, आरोग्ना व्याळी स्वामी करता आसन टाकणे, रात्री शयनासन टाकणे इत्यादी नित्यसेवा बाईसा करत. स्वामी आरोग्नेला बसले की बाईसा स्वामींकडून लिंब लोण उतरून टाकी. स्वामींच्या आवडीनिवडी बाईसांना माहिती झाल्या होत्या. म्हणूनच इतर भक्त मंडळी बाईसाला विचारूनच स्वामीला उपहार करीत असत. बाईसांच्या पूर्वपुण्याईमुळे स्वामींचे सन्निधान तर मिळालेच, पण आत्मज्ञानही प्राप्त झाले. बाईसांची शिस्त फार कडक असे, पण बाईसांचे स्वामीवर निर्विकार व अप्रतिम प्रेम होते. असे हे देवभक्ताचे नाते होते. परमेश्वराची स्त्रीभक्त म्हणून सन्निधानात राहत असताना बाईसांनी पुरुषार्थाप्रमाणे पण काम केलेले प्रसंग आहेत. अशीच एक लीळा म्हणजे स्वामी अरण्यग्रामला नागनाथाच्या देवळात सर्वज्ञांचे वास्तव्य होते. सर्वज्ञ दुपारचे भोजन झाल्यावर स्वामी विश्रांती करत होते. तेवढ्यात तेथे उपासनीय आले. त्यांना स्थित्यानंद झाला होता. त्यांच्या हातात एक जाडजूड गोल दांडके होते. स्वामी झोपलेले होते, पण उपासनीय ते दांडके सर्वज्ञांना घालण्याच्या तयारीत आले होते. तेव्हा बाईसा पाहतात व पुढे येऊन उपासनीयांच्या गालावर चापट मारतात. त्यांना पकडून बाहेर लोटून देतात. तेव्हा ते दांडके दूर जाऊन पडते. मग सर्वज्ञांना जाग येते. नंतर सर्वज्ञ सांगतात की उपासनीयांना आदी महादेवाची तामस विद्या झाली होती. भक्ताने अशी भक्ती करावी की परमेश्वर त्या भक्ताचा होऊन जातो. त्या भक्ताला प्रसन्न होऊन वर देतो, फलप्राप्ती करतो. बाईसांच्या निस्वार्थ सेवाभाव पाहून सर्वज्ञांनी सर्व सत्ता बाईसांच्या हाती सोपवली होती. तेथे कोणतीही वस्तू घ्यायची करायची म्हटली की साधनदाता सर्व भक्तजनांना सांगतात की बाईसाला विचारल्याशिवाय कोणतीच क्रिया करत जाऊ नका. लीळा आहे अरण्यग्रामची. बाईसाने देमाईसाला अद्रक धुवून आणण्यास सांगितले होते. तेव्हा वहाळ्याला जाऊन ती अद्रक धुते व धुवून झाल्यावर त्या अद्रकाची साल पाण्याने वाहून जात होती. तरी वाया कशाला जाऊ द्यावी म्हणून ती आपल्या लुगड्याच्या पदराला गाठ बांधून ठेवते, जेणेकरून नंतर भातासोबत खायला होईल अशा उद्देशाने. पण जेव्हा हे सर्वज्ञ पाहतात तेव्हा विचारतात की हे पदराला काय बांधले आहे. तेव्हा देमाईसा झालेला वृत्तांत सांगतात. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात की तुम्ही अद्रकाची साल घेतली पण बाईसाला विचारले का. तेव्हा देमाईसा म्हणतात एवढ्या क्षुल्लक कोंड्यासाठी बाईसाला काय विचारायचे. तेव्हा स्वामी म्हणतात इथली सर्व सत्ता बाईसांच्या हाती आहे. बाईसांना विचारल्याशिवाय कोणतीच क्रिया करत जाऊ नका, कोणतीच वस्तू घेऊ नये. देवळातील सर्व सत्ता पुजाऱ्यांच्या हाती असते. तशीच इथली पुजारी बाईसा आहे व इथली सर्व सत्ता बाईसांच्या हाती आहे. भिंगारला असताना भाईदेव सकाळी रानात गेले. मळ्यात बोरीच्या झाडाखाली पडलेली बोरे गोळा केली. बोरे चाखून पाहायचे. आंबट तुरट बोरे आपण खायचे. गोडगोड बोरे सर्वज्ञांसाठी ठेवायचे. अशी गोडगोड बोरे एकत्र करून घेऊन येतात व सर्वज्ञांना अर्पण करतात व म्हणतात मुनिदेव हो, बोरे खा, मी तुमच्यासाठी घेऊन आलो, गोड आहेत. बोरे पाहून बाईसा म्हणतात पोरा, उष्टे बोरे बाबाला कसे आणले. तेव्हा स्वामी म्हणतात बाई, यात उष्टा असा काय भाव आहे. हे गोड आहेत म्हणून आमच्यासाठी घेऊन आलेत. मग स्वामींनी एक दोन बोरे खाऊन बाईसांना म्हटले आमच्या उपयोगात आणा. मग बाईसांनी त्यांची भाजी बनवली व भोजनाच्या वेळी ताटात वाढली. स्त्री म्हटलं की तिचा स्वभाव अति आग्रही असतो, हट्टी असतो. तशाच बाईसा पण आग्रही होत्या. लीळा आहे ती सेंडी येथील. स्वामी भिंगारहून निघाले. रस्त्याने चालत चालत एका ठिकाणी दोन रस्ते आले. तेव्हा बाईसा स्वामींना विचारतात की बाबा, हा रस्ता कोणत्या गावाला जातो. तेव्हा ईश्वर म्हणतात हा रस्ता
जेऊला जातो व दुसरा रस्ता पाप विनाशीला जातो. जेऊला बाईसांचे नातेवाईक होते, म्हणून बाईसा सर्वज्ञांना आग्रह करू लागल्या की बाबा आपण जेऊला चालावेजी. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई आम्हाला तिकडे जाण्याची इच्छा नाही, असे तीनदा बाईसांनी आग्रह धरला. त्या क्षणी स्वामी अदृश्य झाले. जसे बाईसांना सर्वज्ञ दिसेनासे झाले. मग बाईसा बाबा बाबा म्हणत बेशुद्ध होऊन धाडकन कोसळली. तेव्हा सर्वज्ञ लगेचच प्रकट झाले. मोठमोठ्याने आवाज देऊ लागले, हे काय बाई, हे काय बाई. बाईसांच्या डोळ्यावर पाणी शिंपडले. बाईसांच्या डोळ्याला पाणी लावले, सावध करून उठवले. मग सर्वज्ञांनी बाईसांना क्षीराब्धीची गोष्ट सांगितली. वांबोरीला असताना दक्षिणेश्वराच्या देवळाच्या कोपऱ्यात पिंपळाचे झाड होते. स्वामी झाडाखाली आसनावर बसले होते. बाईसा देऊळ झाडण्यासाठी गेल्या असताना मंदिरात फार चिलटे होती, म्हणून येऊन बाबांना सांगतात. तेव्हा त्यांना सर्वज्ञ म्हणतात, गावातून विस्तव घेऊन या, लिंबाच्या काड्या गोळा करा, देवळाचे दरवाजे बंद करा व लिंबाच्या काड्यांचा धूर करा, मग सर्व चिलटे निघून जातील. मग बाईसांनी तसेच केले. मग मंदिर झाडून घेतले, स्वामींसाठी आसन रचले. मग सर्वज्ञ आसनावर विराजमान झाले. येथे स्वामींचे 3 दिवस वास्तव्य होते. बाईसा जशा रागीट होत्या तशा दयाळू मयाळू पण होत्या. त्यांना जो भक्त परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींवर प्रेम करायचा, ज्यांची स्वामींवर निष्ठा असायची, अशा भक्तांना बाईसा आपुलकी माया करायच्या. प्रसंग आहे वेरूळ येथील. जेव्हा पद्मनामी प्रसिद्ध उपाधिमंत संन्यासी परमानुभव देव यांच्या नावाची चेष्टा केली व परत सर्वज्ञांच्या बिऱ्हाडावर आले, तेव्हा स्वामी बाईसाला म्हणतात, बाई या पुराला मठात येऊ देऊ नका, दरवाजे लावून घ्या. तेव्हा बाईसा विचारतात की का बाबा. तेव्हा सर्वज्ञ सांगतात की याने एका जीवाचे अंतकरण दुखावून आला आहे, याचे आम्ही तोंडसुद्धा पाहणार नाही. मग बाईसा मठाचे दरवाजे लावून घेतात. तेव्हा पद्मनाभी दरवाजाबाहेर बसून रडू लागले. ते ऐकून बाईसाला त्यांची कीव आली आणि सर्वज्ञांना येऊन म्हणाल्या, बाबा बिचारे बटिकू केविलवाने रडत आहेत, त्यांना मठात येऊ द्या ना. तेव्हा स्वामी म्हणतात की जर हा अंगाला शेणमाती लावून त्यांच्याकडे जाईल व त्यांना दंडवत घालून प्रायचित करील, त्यांची क्षमा मागेल, मग जर त्यांनी याचा अपराध माफ केला व ते जर याला स्वतः घेऊन येतील व म्हणतील की आमचा होता, आता हा आमचा, तुमच्याकडे राहू द्या, तेव्हा आम्ही याला इथे राहू देऊ. तेव्हा पद्मनाभी तसेच करतात व परमानुभव देव स्वतः येऊन त्यांना स्वामींच्या सन्निधानात सोडतात. जेव्हा पद्मनाभी परमानुभव देव यांची क्षमा याचना मागतात व प्रायचित करतात, तेव्हा परमानुभव देव म्हणतात, पहा सर्वज्ञ किती मोठ्या अंतकरणाचे आहेत. श्री चांगदेवरावांपाशी मानोपमान नाही, खरोखर निर्मोही निराभिमानी आहेत. बाईसा सर्वज्ञांचा पूजावसर, स्नान घालणे, आसन मांडणे, उपहार करणे, स्वयंपाक करणे, अशा प्रकारे सर्वज्ञांची कामे बाईसा करत असत. जेव्हा कनाशीला एका ब्राह्मणाने सर्वज्ञांना विनंती करून आपल्या घरी भोजनासाठी घेऊन गेले. स्वामी आपल्या घरी आल्यावर ब्राह्मणाने आपल्या घरासमोर सडा घातला, चौकात रांगोळ्या काढल्या, गुढी उभारली, तोरण बांधले, रुईंच्या पानांची माळ घराच्या दरवाजाच्या चौकटीला बांधली, अंगणात बाज टाकून आसन मांडले. सर्वज्ञांचे श्रीचरण धुण्यासाठी ब्राह्मणांच्या पत्नीने तांब्या भरून पाणी आणले. तेव्हा बाईसा त्यांच्याकडून तांब्या घेतात व श्रीचरण धुण्यास लागतात. तेव्हा स्वामी म्हणतात, थांबा बाई, आजच्या दिवस ज्यांच्याकडे आपण आलो आहोत त्या यजमान बाईला विधी करू द्या. मग त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्रीचरण धुतले. तेव्हा बाईसा म्हणतात, बाबांना बऱ्याच दिवसापासून आंघोळ नाही, तुम्ही उठणे तयार करा.
गरम पाणी ठेवा. मग सर्वज्ञांचे यथोचित स्नान झाले. म्हणे बाईसा सर्वज्ञांना, म्हणे बाईसा सर्वज्ञांना, चला आरोगणेला मान द्या, भक्त विनंतीला मान द्या, भक्त विनंतीला. धुपारती, मंगळारती झाली, भोजन झाले, विडा झाला, गुळळा झाला व त्या दिवशी तेथेच सर्वज्ञांचा मुक्काम झाला. सर्वज्ञांच्या सन्निधानात बाईसांचे बारीक लक्ष असत. ते म्हणजे स्वामींच्या पूजावसरापासून बिराडाचे रक्षण, स्वामींच्या आवडी नावडी, स्वामींच्या सर्व वस्तूंचे दक्षतेने राखण, पैशांचा व्यवहार सांभाळणे, कसे आचरण असावे ते जर शिकायचे असेल तर ते बाईसांकडून शिकावे. बाईसा ही सर्वज्ञांच्या बिराडातील सन्निधानातील एक अनमोल रत्न. प्रसंग आहे भडगाव येथील साधेची पूजा पाहून बाईसा रागवणे. दुपारचा पूजावसर झाल्यावर स्वामी विश्रांती करत होते. साधा आंघोळीला गेली होती. आंघोळ करून येताना तिला रिंगणीचे फुले दिसली व ती फुले साधा घेऊन आली. ती रिंगणीचे फुले सर्वज्ञांच्या गुडघ्यावर, छातीवर, कपाळावर वाहिले. तेवढ्यात बाईसा आल्या. सर्वज्ञांची अशी पूजा पाहून बाईसांना राग आला व रागाने बाईसांनी साधेची चांगलीच खरडपट्टी काढली व म्हणाल्या, श्री चरणांकडे देव नाही काय? श्री मुकुटाकडेच देव आहे काय? तेव्हा त्यांचा आवाज ऐकून सर्वज्ञांना जाग आली. तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले, बाई, यांच्यावर का रागावत आहात? यांना पूजा करायची माहिती आहे काय? जर ह्यांना माहिती असती तर असं केलं असतं का? तेव्हा साधेला फार दुःख झाले. मग सर्वज्ञांनी 2-4 वेळा साधेचे सांत्वन केले. मग तिचे दुःख दूर झाले. बाईसांच्या या रागट स्वभावामुळे काही भक्त स्वामींच्या दर्शनासाठी यायला घाबरत होते. अशीच एक लीळा आहे, ती म्हणजे पिंपळगाव येथील. लखुबाईसा, देमाईसा व बाईसांचे शाब्दिक वाद झाले होते. तेव्हा सर्वज्ञांनी त्यांना शेंदूरनीहून पुढच्या गावाला पाठवले व नंतर आपण बाईसासोबत संध्याकाळी आले. सर्वज्ञ आले आहेत म्हणून लखुबाई देमाईसाला म्हणाली की चला सर्वज्ञांच्या दर्शनाला. पण देमाईसा जात नाहीत, कारण जर आपण गेलो तर बाईसा भांडायला लागतील. पण लखुबाईसा मात्र जातात, सर्वज्ञांचे दर्शन घेतात. तर लगेचच बाईसा व लखुबाईसा यांचे भांडण सुरू होते. मग त्या परत देमाईसाकडे येतात. तेव्हा सर्वज्ञ पण त्यांच्या मागे बाईसांची नजर चुकवून येतात व त्यांना गुरुवाचा दृष्टांत निरूपण करतात व आपल्यासोबत परत बिराडावर घेऊन येतात. तेव्हा बाईसा मनात म्हणतात की आता बाबांनी यांना राहू दिले, आता यांना काही बोलता येणार नाही. मग बाईसा त्यांच्याशी प्रेमाने वागू लागल्या. यावरून असे स्पष्ट होते की बाईसा जरी मनाने रागीट असल्या तरी स्वामींच्या विचारांच्या विरुद्धार्थ कोणतेही कधीही वर्तन केले नाही. स्वामी जेव्हा सावळ दबाऱ्याला जात होते तेव्हा बाईसा मार्कंडाला पुढे पाठवतात व त्यांचा भाचा दायनायकाला पूर्वतयारी करण्यास सांगतात. बाबा येत आहेत, सगळी तयारी करावी, स्वामींसाठी घोडा घेऊन समोर यावे असा निरोप देतात. यावरून बाईसांचे पूर्ण नियोजन लक्षात येते. सर्वज्ञांचा मुक्काम चारनेरला होता. बाईसा नेहमी विनंती करतात की त्यांचा भाचा मार्कंडेयांचे काही भले करा. तुम्ही कोणाचे ना कोणाचे भले करता, पण या मार्कंडाचे भले करत नाहीत. तेव्हा स्वामी त्या मार्कंडाला म्हणतात, मार्कंडा, आम्हाला 18 घास भिक्षांनाचे भोजन द्या. आम्ही तुमचे 18 रोग ह्या पिंपळाला बांधून नाश करू. मग स्वामींनी मार्कंडाला झोळी दिली. मार्कंड गावात जाऊन मामीच्या घरी जाऊन स्वतःचाच पाहुणचार करून घेतात. थोडा वेळ आराम करून भिक्षा न मागता मामीच्याच घरून ज्वारीचा शिळा भात घेऊन येतात. सर्वज्ञ ते सर्वज्ञच, ते सर्व जाणतात. तेव्हा मार्कंडाला शिळ्या भाताबद्दल सांगतात. तेव्हा बाईसा स्वामींशी मार्कंडाची बाजू घेऊन वाद करतात. पण जेव्हा मार्कंडाची मामी येऊन घडलेला पूर्ण वृत्तांत सांगतात तेव्हा बाईसाला मार्कंड किती खोटारडा आहे
ते समजते व मग बाईसा मार्कंडाची चांगलीच खरडपट्टी काढतात. बाईसांचे अंतकरण किती कोमल होते हे या लीळेवरून पाहता येईल. जेव्हा स्वामी परिभ्रमण करत असताना करंजखेड येथे आले तेव्हा तेथे पांडुनायकाच्या रिकाम्या घरी सर्वज्ञांचे वास्तव्य होते. बाईसा नित्यनियमाने भिक्षा करण्यासाठी पांडुनायकांच्या घरी जात. पांडुनायकांची पत्नी बाईसांना आदरपूर्वक पाठ बसण्यासाठी टाकायची. चांगल्या पदार्थांची भिक्षा वाढायची. बरेच दिवस झाले त्यांना त्यांचे पती दिसले नाहीत. तेव्हा बाईसांनी विचारले, तुमचे पती दिसत नाहीत? तेव्हा पांडुनायकांची पत्नी म्हणते, अहो ते घरातच आहेत. 3 वर्षापासून संधिवाताने अंथरुणावर पडले आहेत. तेव्हा बाईसा म्हणतात, आमच्या बाबांच्या दर्शनाला घेऊन या. दर्शनाने त्यांचे सर्व रोग जातील. असे म्हणून बाईसा तेथून स्वामींच्या विराडाकडे जातात. या पंथांच्या मायमाऊलींनी जेव्हापासून सर्वज्ञांचे शिष्यत्व स्वीकारले तेव्हापासून देह पडेपर्यंत सर्वज्ञांच्या सन्निधानात राहिल्या. मग कोणी भक्त सर्वज्ञांसोबत असोत किंवा नसोत. एक वेळी सर्वज्ञ ढाकेफळ माणिकदंडाहून प्रवासाला निघाले. स्वामीसोबत नाथोबा व बाईसा असे 2च भक्त होते. नाथोबाला आपल्या गावी जायचे होते. रस्त्याने चालता चालताच ते आपल्या डोक्यावरचे पोते बाईसांना दिले व स्वामीला आणि बाईसांना सोडून गावाला निघून गेले. तेव्हा या महान तपस्विनी बाईसांनी सर्वज्ञांचे बिराडाचे सर्व सामान म्हणजेच सामानाचे पोते, गोंगडे, पाण्याचे भांडे, पान सुपारीची चंची आपण स्वतः उचलली व सर्वज्ञांसोबत पुढचा प्रवास केला. यावरून बाईसांचे श्रेष्ठत्व, समर्पणाची भावना सहज समजते. जेव्हा मासोपवासिनी उमाईसा सर्वज्ञांच्या भेटीसाठी येतात. सेवत्याला सर्वज्ञांच्या सुपारीची खांडे पडलेली पाहिली व उचलून घेतली व मनात म्हणू लागली, अशा सुगंधित व सुपरिमळ फोडी आमच्या सर्वज्ञांच्याच असणार. हे जेव्हा बाईसाला जोगेश्वरीला आल्यावर ऐकतात तेव्हा बाईसा स्वामींना म्हणतात, बाबा मासोपवासिनी किती भावाळू आहे. मासोपवासिनीची पूजा. उमाईसा स्वामींना रानजोगेश्वरीला 1 महिनाभर ज्याप्रमाणे मासोपवासिनी देवळात व्रत करतात, सडा संमार्जन करतात, रांगोळ्या काढतात, देवतेला गुळ भेलीचा नैवेद्य दाखवतात, तसेच तुम्ही आम्हाला पाणीभातांचे भोजन द्यावे. तुम्हाला काही अडचण आली तर बाईसांना विचारावे. बाईसा जसे जसे सांगतील तसे तसे करीत जावे. उमाईसाने रोज नित्यक्रमाने बाईसांसोबत भिक्षा करायची. काऊळगावला भिक्षा करून येत. स्वच्छ केलेला चांगला भात वेगळा घेत व दुसरी भिक्षा वेगळी घेत. चांगला भात 3 वेळा स्वच्छ धुवून घेत. भाताच्या निथळलेल्या पाण्याला फोडणी देत व पाण्याची घट्ट कढी करत मग सर्वज्ञांना मध्यान्हकाळी भोजन देत. असे महिनाभर पाणीभाताचा उपहार दिल्यावर एक दिवस उमाईसा म्हणतात, रोज रोज सर्वज्ञांना पाणीभाताचेच भोजन देते, दुसरे काहीच नाही, तरी काहीतरी दुसऱ्या नवीन पदार्थाचे भोजन देऊ. म्हणून उमाईसाने सर्वज्ञांसाठी धिरडे केले. पूजा अवसर करून धिरडे वाढले. सर्वज्ञांना धिरडे आवडले. तेव्हा सर्वज्ञ बाईसाला म्हणतात, बाई मासोपवासिनी खरंच कुशल आहेत, चांगला स्वयंपाक करतात, तुम्हाला कार्यार्थ मदत होईल. परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना अनेक भक्त भेटले. ज्या कोण्या भक्ताची स्वामीवर बुद्धी असायची त्यांच्याशी बाईसा प्रेमाने वागत, पण ज्या कोण्या भक्तांची बाबावर श्रद्धा नसत त्यांना बाईसा ओरडत, शिव्या देत. प्रसंग आहे डोमेग्रामला जेव्हा माहिमभट व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रथम भेटीचा. माहिमभट जेव्हा स्वामीला उद्धट बोलतात तेव्हा बाईसा समजून जातात की यांची बाबावर बुद्धी व श्रद्धा नाही, म्हणून शिव्यांची लाखोली वाहतात. त्याचप्रमाणे जेव्हा भटोबास रुद्धपुराहून सर्वज्ञांना भेटण्यासाठी जोगेश्वरीला येतात व सर्वज्ञ विचारतात की श्री प्रभूवर, आमच्यावर आणि महात्म्यावर तुमची बुद्धी कशी आहे, तेव्हा भटोबास म्हणतात, सारखीच आहे. तेव्हा बाईसा भटोबासांना ओरडतात, शिव्यांची लाखोली वाहिली. असे बाईसांचे चरित्र आपणाला येथे पाहण्यास मिळते. खडकुलीला जेव्हा रामटेकच्या बाया सर्वज्ञांच्या भेटीसाठी आल्या
तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की तिकडचे यजमान इकडे कुठे. तेव्हा या बाया रामटेकला असताना सर्वज्ञांना पाणी भाताचे भोजन द्यायच्या. तेव्हा स्वामींनी मौन धारण केले होते. त्या आम्हाला नग्नदेव म्हणत असत, कारण की सर्वज्ञांनी तेव्हा दिगंबर वेश होता. स्वामी म्हणतात, तुम्ही 5-7 जण मिळून आम्हाला देव केले आहे. तेव्हा बाईसा म्हणतात, जीजी, देव तो काय करावा लागतो. देव तो सदा सर्व काळ देवच असतो. त्या बायांची सर्वज्ञावर बाईसापेक्षाही अधिक आपुलकी होती. त्या बायांना सर्वज्ञांसाठी चांगला उपहार व उत्तम वस्त्र अर्पण केले व नंतर सर्वज्ञांची आज्ञा घेऊन रुद्रपूरला जाऊन श्री प्रभू बाबांचे दर्शन घेऊन श्री प्रभू बाबांना उपहार व वस्त्र अर्पण करून मग त्या रामटेकला गेल्या. जर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्ताला शिक्षा करत तेव्हा बाईसा त्यांची मध्यस्थी करून किंवा त्यांची शिक्षा स्वतः भोगत. असाच एक प्रसंग म्हणजे खडकुली येथे भटोबास मनोमन स्वतःचीच सेवादास्याविषयी प्रशंसा करत होते. सर्वज्ञांची काळजी मलाच घ्यावी लागते. मी जर नसतो तर सर्वज्ञांचे सेवादास्य व्यवस्थित होणार नाही. हा भटोबासांचा मनोरथ जाणून भटोबासांवर स्वामी उदास होतात व त्या क्षणी भटोबासांना म्हणतात, वानरेया, तुम्ही इथून निघून जा. तेव्हा भटोबास सुन्न होऊन एकाच ठिकाणी जसेच्या तसे स्तब्ध उभे राहिले, दुःख करू लागले. हे पाहून बाईसा म्हणतात, बाबा, बिचारा नागदेव फार दुःख करत आहे, तर का पाठवत आहात. लीळा आहे सिन्नस्थळीची. रेई नायक यांना ताप आला होता. तापामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. त्यांना कडसुद्धा बदलता येत नव्हती. म्हणून त्यांचा मुलगा नागोबा सर्वज्ञांच्या भेटीसाठी व चरणोदक आणण्यासाठी आले. सर्वज्ञांना दंडवते घातले, श्रीचरणास लागले. जाताना चरणोदक मागत होते. तेव्हा स्वामी म्हणतात, त्याने काय होईल. तेव्हा बाईसा स्वामींना म्हणतात, बाबा, द्या बिचाऱ्याला चरणोदक. तेव्हा बाईसांनी स्वामींचे श्रीचरण धुतले व तांब्या भरून चरणोदक दिले. डोमेग्रामला भटोबास व नाथोबा मातीकाम करत होते. रेई नायकांच्या घरी श्राद्धभोजन होते. रेई नायकांनी भटोबास व नाथोबांना आपल्या घरी भोजनासाठी घेऊन गेले व भोजन घातले. पण स्वामींच्या वचनानुसार महात्म्यांनी श्राद्धभोजन करू नये म्हणून त्यांना 25 उड्या मारण्याची शिक्षा दिली. उडी मारताना टाच व हात जमिनीला टेकता कामा नये अशी सर्वज्ञांची अट होती. दोघांनी 25च्या दुप्पट उड्या मारल्या, पण एकही उडी सर्वज्ञांच्या लेखी लागली नाही. तेव्हा बाईसा मध्यस्थी करत म्हणतात, बाबा, यांना या शिक्षेऐवजी दुसरी शिक्षा करा. मग स्वामींनी त्यांना 500 दंडवते घालण्यास सांगितले. तेव्हा परत बाईसा म्हणतात, बाबा, हे उड्या मारून थकून गेले आहेत, तरी मी त्यांना दंडवत घालण्यास मदत करू लागू का. तेव्हा सर्वज्ञांनी अनुमती दिली. तेव्हा बाईसांनी त्यांना 250 दंडवते घालून त्यांची शिक्षा आपण स्वतः भोगली व कमी केली. पैठणला सर्वज्ञ असताना दुपारचा पूजावसर झाला. बाईसांनी भोजनाचे ताट वाढले होते. स्वामींना विनवणी करतात, म्हणे बाईसा सर्वज्ञांना, म्हणे बाईसा सर्वज्ञांना, चला आरोगणेला मान द्या, भक्त विनंतीला मान द्या, भक्त विनंतीला. तेव्हा देमती मध्येच येऊन स्वामींना एका प्रश्नाचे उत्तर विचारतात. तेव्हा बाईसा त्यांना रागावतात, यांना काळ वेळ काही नाही, बाबा भोजनासाठी चालले होते. तेव्हा स्वामी त्यांच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देतात व म्हणतात, प्रश्न विचारण्यासाठी वेळ अवेळ हे दोन्ही नाही हो. पैठणला वास्तव्य असताना बाईसा व देमती यांचे काही कारणावरून भांडण झाले होते. तेव्हा बाईसा सर्वज्ञांना येऊन म्हणतात, बाबा, या देमतीला हकलून द्या, माझ्याशी भांडतच राहतात. बाईसांच्या म्हणण्यावरून स्वामी जेव्हा देमतीला येथून जाण्यास सांगतात तेव्हा देमती दुःख करून परमेश्वराचा धावा करते. तो धावा ऐकून दयाळू मयाळू परमेश्वराचे अंतकरण जागे होते व त्यांना सन्निधानी राहण्यास अनुमती देतात. बाईसा त्या बाईसा असे म्हणणारे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एके वेळेस
औसा स्वामींचे उंची वस्त्रे नेसण्यासाठी मागत होत्या. म्हणत होत्या, मी स्वामी जगन्नाथाच्या प्रसादाने खडपडीत नेसीन, मग मिरवत मिरवत भिक्षेला जाईन, भिक्षा करीन. तेव्हा स्वामी ते वस्त्र औसाला देण्यास नकार देतात. तेव्हा औसा म्हणतात, बाईसाला देता, मग मला का नाही? तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, जे बाईसा आहेत ते तुम्ही आहात काय? बाईसा त्या बाईसा आणि तुम्ही ते तुम्हीच. बाईसा ह्या जिज्ञासू वृत्तीच्या होत्या. जर कामात असतील आणि निरोपण श्रवण करण्यास सवड मिळाली नसेल तर काम आटोपल्यानंतर सर्वज्ञांना येऊन झालेले निरोपण पुन्हा विचारित असत. बाईसावर सर्वज्ञ डोमेग्रामला असताना उदास झाले होते. सर्वज्ञांचे स्नान झाल्यावर बाईसा कपडे आणण्यासाठी गेल्या. तेव्हा स्वामींनी वस्त्राचा परित्याग करून ओल्या अंगानिशी गोपाळ मठात जाऊन उताने झोपले. नंतर बाईसा कपडे घेऊन येतात, पण त्यांना सर्वज्ञ दिसत नाहीत. म्हणून बाबा कुणीकडे गेले म्हणून ओरडू लागली. आजूबाजूला पाहू लागली. तेव्हा त्यांना सर्वज्ञांच्या ओल्या पावलांचे ठसे जमिनीवर उमटलेले दिसले व मागामागाने बाईसा आल्या. तेव्हा त्यांना सर्वज्ञांची उतानी श्रीमूर्ती झोपलेली, छातीवर दोन्ही श्रीकर, अर्धवट श्रीनेत्र लावलेले आणि अर्धे उघडे श्रीनेत्र पाहिले व बाईसा घाबरल्या. धाव धाव नागदेया, बाबांनी उदास्य स्वीकार केले आहे. अशा ह्या तपस्विनी भाग्यवान भक्ताला परमेश्वराची किती काळजी आहे हे यावरून स्पष्ट होते. मग भटोबासांनी परमेश्वरपुराहून जे प्रसादाचे उंची वस्त्र आणले होते ते स्वामींना अर्पण केले. तेव्हा स्वामींची उदासीनता दूर झाली. आर्तवंताचे दानी स्वामी श्री चक्रधर दुसऱ्या वेळेस भक्तजनांवर उदास झाले, ते म्हणजे पैठण येथे. उदास होऊन स्वामींनी मुख्य करून भटोबास व बाईसाला येथून जाण्यास सांगितले. तुम्ही श्री प्रभूंचे दर्शन घ्या. बाईसांचे तोंड इवलेसे झाले, पण काय करणार हा जीव. स्वामींच्या आज्ञेच्या पुढे मग भटोबास व बाईसा रुद्धपूरला गेले. बाईसाला रुद्धपूरला पाठवल्यावर स्वामींना तिकव नायकांनी उपहारासाठी विनंती केली. सर्वज्ञांनी विनंतीचा स्वीकार केला. उपहार सप्तमंत्राच्या देवळात आणला. सर्वज्ञांचे भोजन झाल्यावर औसा नाथोबाला म्हणतात, ये रे नाथो, आपल्याला जे पाहिजे ते मनसोक्त भोजन करूया. बाईसा आल्यावर आपणाला मनासारखे जेवता येणार नाही. तेव्हा स्वामी म्हणतात, नायका, तरी काय तुम्ही बाईसा जाण्याची वाट पाहत होतात का? मग त्या दिवशी रात्री स्वामींना भोजन न करताच निद्रा करावी लागली. बाईसा रुद्धपूरला गेल्यापासून स्वामींना बऱ्याच दिवसापासून स्नान झाले नव्हते, म्हणून औसाने स्नान घातले. इकडे रुद्धपूरला स्वामींचा वियोग बाईसाला सहन होत नव्हता. त्यांना समाधान वाटत नव्हते. त्यांनी जणू काही भोजन त्याग केले होते. म्हणून बाईसांना फार अशक्तपणा आला होता. त्यांना रुद्धपुरावरून पैठणला येताना भटोबासांनी पालखी करून घेऊन यावे लागले होते. पहिली भेट ती याच पैठण नगरीत भोगावतीच्या काठी व दुसरी भेट पण येथेच, जेव्हा बाईसा, महादाईसा, भटोबास व उमाईसा स्वामींच्या दर्शनासाठी आले. तेव्हा स्वामींचा पूजावसर मायताहरी यांच्या घरी चालू होता. बाईसांनी सर्वज्ञांना दंडवते घातले. श्री चरणास लागली. पूजावसर झाल्यावर स्वामींनी बाईसाला आपला प्रसाद दिला. बाईसाबद्दल सर्वज्ञ म्हणतात, ज्या जीवांना आम्ही प्रिय वाटतो त्या जीवावर बाईसा विशेष प्रेम करतात. एके दिवशी बाईसा सर्वज्ञांना विचारतात, तुमचे सर्व भक्त सुखी समाधानी दिसतात, पण मी मात्र सतत जळतच असते. मला केव्हाच सुख नाही. तेव्हा स्वामी म्हणतात, पूर्वी जन्मी ईश्वराच्या सन्निधानात घडलेले ओखटे ते सन्निधानी भोग भोगूनच फेडावे लागतात. सर्वज्ञांचे वास्तव्य सिन्नस्थळी होते. सर्वज्ञांच्या दर्शनासाठी कोणी एक स्त्री येत होती. तिला येताना पाहून सर्वज्ञ लगबगीने बाहेर येऊ लागले. तेव्हा पानाळ श्री मुकुटाला लागले. तेव्हा त्या बाईला बाईसा शिव्या देऊ लागल्या. त्यांच्यामुळे बाबांच्या श्रीमुकुट दुखावला. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, बाई, ते आमच्या दर्शनाला येत आहेत आणि तुम्ही शिव्या कशाला देत आहात? इथं आल्यानंतर जर प्राण्याने दुःखी होऊन जावं तर त्यांना शांत व्हायला कुठे जागा आहे बरं? स्नान घालावे बाईसाने.
पूजा करावा बाईसांनी, आसन टाकावे बाईसांनी, गरम पाणी द्यावे बाईसांनी, उपहार करावा तो म्हणजे बाईसांनी, असे सर्व काही करायचे म्हटले तर ते बाईसांनीच. भिक्षा करून आल्यावर भिक्षेतील चांगले पदार्थ बाईसां स्वामीसाठी निवडून वेगळे काढून ठेवत असत. एके दिवशी स्वामींनी बाईसाला म्हटले, बाई, आज स्वयंपाक वगैरे काही करू नका. आज आम्ही भिक्षुकांच्या भिक्षान्नाचे भोजन करू. सर्व भक्त भिक्षेसाठी गेले. तेव्हा स्वामी भांडेभेदनाकडे गेले. बाईसाला चिंता होती की भिक्षेत काय येईल बरं. म्हणून बाईसा महादायसाला म्हणते, तू थोडे तांदूळ शिजवून घेऊन ये. महादायसाने तांदूळ शिजवून मडक्यामध्ये घेऊन पदराने झाकून येत होती. पण सर्वज्ञांनी पाहून लहान दगडाचा खडा मारून ते मडके फोडले व सर्व भात खाली सांडला. तेव्हा बाईसा म्हणतात, कटकट बाबा कटकट, सर्व भात वाया गेला. तेव्हा स्वामी म्हणतात की बाई, आम्ही तुम्हाला स्वयंपाक करू नका म्हणून सांगितले होते ना. नेहमी काय तुमचेच भोजन स्वीकार करावे. इतर भक्तजनांचे भोजन कधी आमच्या उपयोगाला जाऊ नये तर यांनी काय करावे. मग तेव्हा स्वामींनी सर्व भक्तजनांच्या भिक्षेतील अन्नाचे भोजन केले. प्रसंग आहे, आऊसा व बाई यांच्या भांडणामुळे आऊसा सर्वज्ञांना सोडून जातात. सर्वज्ञांचे निरोपण चालू असते. तेव्हा बाईसा आऊसाला गुंफेत विस्तव आहे की नाही ते पाहून येण्यास सांगते. तेव्हा आऊसा जातात व विस्तव पाहतात, पण चुलीत विस्तव नसतो. पण त्या बाईसाला येऊन सांगत नाहीत. निरोपण श्रवण करत बसतात. संध्याकाळ झाली. पूजा अवसरासाठी बाईसा विस्तव पाहतात, पण विस्तव नाही. म्हणून आऊसाला म्हणतात, हे काय आऊ, तुला मी विस्तव पाहायला पाठवले तर तू विस्तव नाही म्हणून सांगितलेच नाही. तेव्हा आऊसा म्हणते, काय सांगायची गरज आहे काय. जर विस्तव नाही म्हटले असते तर काय तुम्ही जाणार होते किंवा सर्वज्ञ थोडेच विस्तव आणायला जाणार, आम्हालाच पाठवले असते ना. तेव्हा बाईसा म्हणतात, पहा हो जोगिनीला, ही बाबाचे नाव कशाला घेते. असे म्हणून बाईसाने शिव्यांची लाखोली सुरू केली. तेव्हा आऊसा म्हणते, आम्ही अशी बडबड ऐकू शकत नाही. माझा जोगवटा काढते, पहिल्यासारखी जोगीन होऊन राहते. असे म्हणून सर्व सामान सुमान घेतले व दुसऱ्या गुंफेत जाऊन बसली. नारोबांनी विचार केला की आपण सर्वज्ञांना काहीच अर्पण केले नाही, म्हणून ते पैसे आणण्यासाठी गेले. पैसे घेऊन आले. 16 दान सर्वज्ञांच्या श्रीकरात देऊ लागले. तेव्हा बाईसा म्हणतात, हे काय बटिका, बाबांच्या श्रीकरी कसा देतोस, आसनावर ठेव. मग नरोबाने ते पैसे सर्वज्ञांच्या आसनावर ठेवले. तेव्हा बाईसा म्हणतात, बटिका कसा वेडा आहे, बाबांच्या श्रीकरी देत होता. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई, सन्निधानी राहता राहता तो आपोआप शहाणा होईल. सर्वज्ञांच्या सन्निधानी फक्त निरोपण होते असे नाही. भगवंतांनी आपल्या भक्तजनांसोबत अनेक खेळ क्रीडा केलेल्या आहेत. अशीच एक खेळ क्रीडा म्हणजे जन्मापासूनचे आंधळे त्यांना खेळ खेळणे व वजन हलके करून दाखवणे. स्वामी पैठणला होते. स्वामी म्हणतात, बाई, या जन्मतः आंधळे कसे खेळतात ते दाखवतो. जे आंधळे असतात त्यांच्या बाहूमध्ये बळ असते. मग सर्वज्ञांनी आपले दोन्ही श्रीकर डोक्यावर ठेवले. ज्यांचे वजन जास्त होऊन हात सुटेल त्याच्यावर डाव येणार. मग एका बाजूने बाईसा व दुसऱ्या बाजूने नाथोबाने सर्वज्ञाच्या दंडाला धरले. स्वामींनी स्वतःभोवती फिरकी घेतली. नाथोबाचे वजन जास्त झाले. मग नाथोबांचे हात सुटले व नाथोबावर डाव आला. मग एकीकडे सर्वज्ञ व दुसरीकडे बाईसा. नाथोबाने फिरकी घेतली तेव्हा सर्वज्ञांनी आपले वजन हलके केले. बाईसांचे वजन जास्त झाले. बाईसावर डाव आला. मग बाईसांनी डोक्यावर हात ठेवले. एकीकडे सर्वज्ञ, दुसरीकडे नाथोबा. मग बाईसांनी फिरकी घेतली, पण फिरकी घेताच बाईसाचे हात सुटू लागले. परत त्या हात डोक्यावर ठेवत व फिरकी देण्याचा प्रयत्न करीत पुन्हा त्यांचा हात सुटत होता. असा खेळ खेळला. घटना आहे पंथाला हळवणारी. प्रसंग आहे पंथाची मायमाऊली तपस्विनी बाईसा पैठणकर यांच्या देहत्यागाची. रामदेव राजाचा प्रधान हेमाद्री व महादाश्रम यांनी 1000 शस्त्रधारी सैनिक पाठवून सर्वज्ञांचा उपद्रव करावा असा बेत रचला होता. या अगोदर स्वामी वेरूळला असताना विषप्रयोग व यंत्रासन केले, पण ते निष्फळ झाले होते.
या श्री चांगदेव रावळांमुळे आमचा मार्ग बुडत आहे, आमचा पंथ नष्ट होत आहे. श्री चांगदेव रावळांनी आमचा भक्तिमार्ग नष्ट करून नवीन मार्ग स्थापन केला. षडदर्शनी माहिमभट, त्रिदर्शनी गणपतापयो, द्विदर्शनी पिंपळे वामनभट, इतर सगळे विद्वांस, तसेच पयोवृत्ती वामदेव, प्रज्ञासागर संन्यासी, मायते हरी त्यांचे शिष्य झाले. एवढेच नाही तरी महादाश्रमाचे सर्व संन्यासी व राजदरबारातील वक्ते गोपाळ पंडित, गदो भंडारी यांनी आपले शिष्य केले, म्हणून त्यांचा स्वामीवर द्वेष होता. वृद्धासंगमला सर्वज्ञांबरोबर बटोबास, औसा व इतर भक्तजन होते. निरोपण चालू होते. शस्त्रधारी सैनिक आत घुसले, लुटालूट सुरू केली. तेव्हा बटोबासांनी एका राऊताची ढाल व तलवार हिसकावून घेतली. सर्व सैनिकांना पैठणपर्यंत पळून लावले. त्यावेळेस नाथोबा व बाईसा बाजारात गेले होते. वृद्धासंगमला येण्यासाठी होडीत बसले होते. समोरून एक होडी आली. तेव्हा ह्या नावाड्याने त्या नावाड्याला विचारले, कुठे गेले होते हो? तेव्हा त्या नावाड्याने म्हटले, श्री चांगदेव राऊळ गोसावी यांच्या ठिकाणी वाईट करण्यासाठी गेलो होतो. हे नाही, त्यांचे सामान सुमान घेऊन जात आहोत. बाईसांनी पाहिले तर खरेच सर्वज्ञांचे घोंगडे, आरतीचे ताट, सर्व ओळखीचे सामान दिसले. जास्त विचारपूस न करता बाईसांनी वाहत्या दुधडी गंगेत उडी घेतली. वार्ता आली माझ्या कानी, सोडून गेला माझा स्वामी, आता कोण आधार, अर्पिते तुझ प्राण रे, पुन्हा पुन्हा तुम्हा दंडवत स्वामी चक्रधरा, दासी तुमची ही बाईसा, अर्पिते तुझ प्राण रे, पुन्हा पुन्हा तुम्हा दंडवत, तुम्हा दंडवत, तुम्हा दंडवत. बाईसाने पाण्यात उडी घेतल्यानंतर त्या नावाड्याने म्हातारी पाण्यात पडली म्हणून तिला वाचवण्याकरता पाण्यात उडी मारली, पण त्यांना बाईसा हाती लागली नाही. हंसूबाई बळेग्रामपर्यंत नदीकाठाने पाहत पाहत गेली, पण बाईसांचे देह काही मिळाले नाही. सगळीकडे श्री चांगदेव रावळांच्या मातेने गंगेत उडी घेतली अशी वार्ता पसरली होती. जेव्हा नाथोबा वृद्धासंगमला आले व सर्वज्ञांना भेटून बाईसांचा वृत्तांत सांगितला, तेव्हा स्वामी म्हणाले, मंडळिका बाईसी लाहो कागा केला, बाईसी लाहो कागा केला. बाईसांचा अंत 1194 झाला. बाईसांनी स्वतःला परमेश्वरमय करून घेतले होते. बाईसा ही दर्शनीय भाग्यवान परमेश्वर भक्त होती. बाईसांना पूर्वी जन्मी परमेश्वराची सेवा घडली होती, म्हणूनच परमेश्वराला स्वतः जाऊन त्यांना प्रेमदान द्यावे लागले. त्यांच्या अंगी असलेले त्रिदोष नासावे लागले. तिच्यामुळे स्वामींची 3 दिवस अवहेलना झाली, तरी पण परमेश्वराने ती अवहेलना स्वीकारली. अशा या थोर तपस्विनी बाईसांनी परमेश्वराला व इतर सर्वज्ञांच्या सन्निधानातील भक्तांना आपलेसे केले होते. आईसारखी माया लावली होती. शिस्तीमुळे भलेही बाईसा ओरडत असल्या, शिव्या देत असल्या, तरी त्यांच्या अशा अकस्मात जाण्याने सर्वांना पोरके केले होते. बाईसांच्या गेल्यानंतर सर्वज्ञ देमायसाला म्हणतात, मागे तुम्ही म्हटले होते की बाईसामुळे तुम्हाला आमच्याजवळ राहता येत नाही, पण आता बाईसा पण नाहीत, तरी तुम्ही धर्माच्या इच्छेनुसार आमची सेवा का करीत नाहीत? परंतु देमायसा सर्वज्ञांच्या सेवेसाठी थांबल्या नाहीत. त्या आपल्या गावाला गेल्या. सर्वज्ञांची सेवादास्य करण्यासाठी कोणीच नव्हते, म्हणून बटोबासांना फार दुःख व्हायचे. कोणीतरी सेवादास्यासाठी असावे म्हणून बटोबास साडेगावला उमायसाला आणण्यासाठी जातात, पण वैजोबाच्या पत्नीचे बाळंतपण करायचे म्हणून उमायसा पण येत नाही. बाईसांच्या पश्चात साधनदात्यास जळतण मोडून आणावे लागले, गोवऱ्या वेचून आणाव्या लागल्या. यावरून परमेश्वराला किती हाल अपेष्टा, किती कष्ट सोसावे लागले हे समजते. बटोबासांना सर्वज्ञांची कणव होती, म्हणून ते सर्वज्ञांची क्षमा याचना करायचे.
स्वामींचा उपहार औसाला जमत नव्हता, म्हणून भटोबास लखुबाईसाला म्हणतात, तुम्ही गावाहून लवकर येऊन स्वयंपाक करावा. मी केला असता, पण मला भिक्षेसाठी बाहेर जावे लागते. संध्याकाळी भिक्षा करून जेव्हा भटोबास येतात तेव्हा सर्वज्ञांचे भोजन झाले होते. तेव्हा प्रसाद घेऊन भटोबास भोजनास बसतात, तर प्रसाद काही हिरवा, काही कच्चा, काही करपलेला दिसला. तेव्हा भटोबास दुःख करू लागले. तेव्हा स्वामी त्यांना विचारतात. तेव्हा भटोबास म्हणाले, आपल्या सेवेची उणीव जाणवते व बाईसांची आठवण येते जी. बाईसा आम्हाला टाकून गेल्या, आता मी काय करणार बरं. बाईसा गेल्यानंतर सर्वज्ञ स्नान या शब्दाची परिभाषाच विसरून गेले होते. उपहार कधी खारट तर कधी अळणी, कधी कच्चा तर कधी करपलेला, त्रिकाळ पूजासर तर नसावा. हे ऐकून महादायसाला फार दुःख झाले. महादायसाने सर्वज्ञांच्या श्रीमूर्तीला विशेष स्नान नाही हे पाहून सर्वज्ञांना स्नानासाठी विनंती केली. जीजी, मी सर्वज्ञांना स्नान घालीन. मग उत्तम स्नान घातले, स्नानाचे वस्त्र दिले, धोत्राची घडी दिली. उपरणे द्यायला गेली तर उपरण्याला गाठी दिसल्या. मग विचारतात की या उपरण्याच्या गाठीत काय आहे जी. तेव्हा स्वामी सांगतात, औसा व लखुबाईसा भिक्षेचे अन्न सांडवीत, इकडे तिकडे केर कचऱ्याबरोबर झाडून लावत. ते वेचून आम्ही या उपरण्याच्या गाठीत बांधतो व दुसऱ्या दिवशी त्यांना देत असत. हे सर्व ऐकून महादायसाला फार दुःख झाले. मग महादायसा म्हणतात, जीजी, बाईसा सर्वज्ञांना पूजावसर करीत होती, तसा पूजावसर सर्वज्ञांना करीन जी. मग सर्वज्ञांनी विनंती मान्य केली. मग स्वामी आसनावर बसले. श्रीमूर्तीला चंदन, कपाळावर आडा रेखाटला, गळ्यात माळ, पुष्पहार, बाहुभूषणे, मनगटात गजरा, श्रीमुकुटावर मोकळे फुले वाहिले, असा यथोचित महादायसाने पूजावसर केला. मग सर्वज्ञांचे भोजन झाले, विडा झाला, गुळळा झाला. जणू बाईसानंतर दुसरी मायमाऊली महादायसांच्या रूपाने भेटली. मग महादायसा बाईसांच्या विषयी विचारतात की बाईसा एवढ्या गर्विष्ठ होत्या तर त्या सर्वज्ञांच्या शिष्या कशा झाल्या व बाईसाला घरी जाऊन प्रेमसंचार केला तर त्यांनी अशी कोणती पूर्वजन्मीची जोड जोडून ठेवली होती. तेव्हा सर्वज्ञ त्यांना कशा प्रकारे बाईसाला प्रेमसंचार केला ते श्रवण करवतात. दायंबा सर्वज्ञांना विचारतात की बाईसाने पाण्यात उडी घातली तर त्यांना आत्महत्येचे पातक लागणार का. बाईसाला पाप लागले काय. तेव्हा स्वामी म्हणतात, जर बाईसाला पाप लागले तर गोमटे कोणाला लागणार. बाईसांनी पाण्यात उडी परमेश्वराच्या वियोगाने घेतली. म्हातारी म्हणजे तामाचे गाठोडे होते. त्यांची एकच गोष्ट चांगली होती, ती म्हणजे परमेश्वर वियोगात जगणेच नाही. त्यामुळे सुखिया श्रीमंतीच्या घरी पुरुष होऊन जन्मविल्या जातील व 12 वर्षांनंतर परमेश्वर त्यांना भेट देतील. अशा ह्या पंथाची मायमाऊली सर्वज्ञांच्या अनमोल सन्निधानाचे ज्यांना 7 वर्ष लाभले, ज्यांच्या त्रिकाळ पूजावसराचा कडक नियम कधीच चुकला नाही, आचरण व समर्पणाने परिपूर्ण, सर्वज्ञांच्या बिराडाचे सूत्रसंचालन परिपूर्णपणे सांभाळणे, परमेश्वराला त्या भक्ताचा देव व्हावा लागला. सर्वज्ञांची अन्नपूर्णा, ज्यांना पूजा करताना अष्टसात्विक भाव उमटायचे, ज्यांना परमेश्वराचे प्रेमदान प्राप्त झाले, अशा रागीट, मयाळू, भावाळू, प्रेमाळू, भाग्यवान व थोर दर्शनीय अनुसरलेल्या बाईसा भक्ताला कोटी कोटी दंडवत प्रणाम. डोमे ग्रामी बाईसांच्या राशी दंडवताचा स्वीकार केला, तैसा माझ्या दंडवताचा स्वीकार करावा जी. दीन भाग्याचा आज उजळला, श्रीचरणी आज मी देह वाहिला. मिळेना सुख संसारी हे जाणिले, श्री गुरुरायाने मज ते बोधविले. करण्या सेवा चहुसाधनांची, शपथ घेते मी तव श्रीचरणांची. वर असा द्यावा मज तू परमेशा, ध्यान व्हावे चित्ती तुझेच हमेशा. मम ना फिरावी धर्मावरुणी मती, सेवेत तुझिया मिळावी या देहामाती. सेवेत तुझिया मिळावी या देहामाती. दंडवत प्रणाम.